तर हे आहे वॉशिंग मशीन आणि हेचा आहे आम्ही डॉक्टर. वॉशिंग मशीन कस्टमरच्या घरी रिपेअर करायचं होतं. आज तर वातावरण झालं होतं क्वालिटी. देवकर पानंदला जायचं होतं. मेन रोडनं जात नाही आपण, चोळाबोळातनं वाटा काढत डायरेक्ट देवकर पानंदला पोहोचलो. बघता बघता धो पाऊस लागला पडायला. मित्राची वाट बघून बघून लय कंटाळा आला. ढीगभर वाट बघितल्यानंतर शेवट तो आला आणि गेलो की कस्टमरच्या घरला. मी आता हे जे बघायला आहे त्याला म्हणतात हीटर आणि ते वॉशिंग मशीनच्या आत बसवलं जाते. ते हीटर काय काम करते, जे वॉशिंग मशीन मध्ये जे वॉश करायला पाणी घेते ते गरम करते. ते हीटर झालता खराब आणि हीटर डायरेक्ट आम्ही चेंज केला. वॉशिंग मशीनचा आम्ही डॉक्टर आहे, त्यामुळे सगळं उलगडून परत बसवायला लागते. तासभर वॉशिंग मशीन रिपेअर केल्यानंतर कस्टमरला मशीन ट्रायलला दिलं आणि त्या कस्टमरच्या घरातून आम्ही बाहेर पडलो. दुसऱ्या कस्टमरकडे जायच्या आधी मित्र म्हणला चहा पिऊया. 10 मिनिटं चहाचा ब्रेक घेतल्यानंतर डायरेक्ट गाडी लागलो पळवायला. पावसाळ्यात पण लागायला लागलेलो ऊन कडक, त्यामुळे झालो पॅक. आणि देवकर पानंदमधनं डायरेक्ट गेलो राजारामपुरी. राजारामपुरीतनं गेलो डायरेक्ट उचगाव मध्ये. नुसतं कोल्हापुरातनं गरा फिरायचं. उचगाव मध्ये एक जोडायचं होतं वॉशिंग मशीन. मग काय केलं की वॉशिंग मशीनला आडवं तिथलं वॉशिंग मशीन केलं इन्स्टॉल. सगळी कामं आवरूपर्यंत वाजले 6. एकदा 6 वाजले की आपण कोल्हापुरात थांबत नाही, मग डायरेक्ट घरची वाट दिसते आपल्याला. घरला जायच्या आधी नाश्ता करून घेतला आणि डायरेक्ट मग आजचा दिवस संपला. अशा प्रमाणे सगळ्यात जातोय बघा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कोल्हापूरच्या माणसाला फॉलो करा.